पुण्यातील बिब्बेवाडी परिसरामध्ये 50हून अधिक वाहनांची तोडफोड, दहशत माजवण्यासाठी दारूच्या नशेत वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती। पुणे महापालिकेत 100 स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचा अभ्यास करण्यासाठी इंदोर दौऱ्यावर, तर आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा हे अभियान सुरू। आजपासून 7 तारखेपर्यंत हा दौरा असणार। पुणे महापालिकेचा 100 थकबाकीदारांकडे 334 कोटींचं मिळकत कर हे थकीत, तर थकबाकीदारांमध्ये राजकीय नेते आणि उद्योजकांचा सुद्धा समावेश। बड्या लोकांविरोधात महापालिका कारवाईचा बडगा आता उगारणार का, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष। पुणे जिल्ह्यातील टेमघर धरण प्रकल्पाचं मजबूतीकरण आणि गळती रोखण्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 315 कोटी 5 लाखांच्या खर्चास मान्यता। पुणे विद्यापीठात प्राध्यापक नियुक्तीच्या नव्या नियमावलीमध्ये आता बदलाच्या सूचना, तर कंत्राटी प्राध्यापकांचा कालावधी 6 महिन्यांऐवजी 11 महिने असावा, यांसह अधिक सूचनांचा यात समावेश। राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू, राज्य शासनाला आता भरतीसाठी टेट परीक्षेचा प्रस्ताव सादर। दरम्यान राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार। राज्य शिक्षण मंडळाकडून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती, परीक्षार्थींना आता समुपदेशकांकडून तणाव व्यवस्थापनासंदर्भात मोफत मार्गदर्शन घेता येणार। भोरमध्ये शासनाच्या अॅग्रिस्टिक योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद, नोंदणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी, तर काही वेळा सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांवर ताटकळत बसण्याची ही वेळ। पुण्याच्या भोरमध्ये शेतकऱ्यांना गो आधारित शेतीचं देण्यात आलं प्रशिक्षण, तर महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमानं जनावरांच्या समस्या, आजार यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन।